अकथकथा. लेखिका ॲडव्होकेट सीमंतिनी नूलकर. वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेघ. प्रकरण 29. पुष्पाताई. LIC हा अनेकांचा अनेक तऱ्हांनी जीवनाधार म्हटला पाहिजे. या संस्थेच्या विश्वासार्हतेबद्दल वेगळं काही सांगायची आवश्यकताही नाही. पण कधी कधी तांत्रिक बाबींमुळे कोर्ट कचऱ्या करण्याची वेळ येते एवढं खरं. मग अशा वेळी पहिला प्रश्न मनात येतो की LIC विरुद्ध ग्राहक न्यायालयात तक्रार करता येते का? सेवेत त्रुटी असतील तर याचं उत्तर होकारार्थी आहे. काही वेळा काही शब्दांचा अर्थ किंवा आशय इंटरप्रिटेशन हे न्यायालयामार्फत होणं आवश्यक असतं. काही वेळा तांत्रिक बाबींमुळे अशी परिस्थिती उद्भवते की LIC मृतांच्या वारसांना क्लेम द्यायचा नाकारते. दोन्ही पक्ष आपापल्या परीने बरोबर असतात. मग हा तिढा सोडवायचा कसा? गेले 8-10 महिने पुष्पाताई या जगात नसल्यासारख्याच वावरत होत्या. तासनतास एका जागी बसून राहायचं किंवा एका खोलीतून दुसऱ्या खोलीत उगीच जायचं, परत माघारी यायचं, असे निरुद्देश उद्योग त्या करायच्या. त्यांचा 28 वर्षांचा हाताशी आलेला एकुलता एक मुलगा 10 महिन्यांपूर्वी अपघातात गेला. बातमी ऐकून पुष्पाताई जशा काही बधीरच होऊन गेल्या. त्यांनी आकांत मांडला नाही, रडल्या भेकल्या नाहीत, नशिबाला बोल सुद्धा लावला नाही, काही नाही. पण एकदम मिटल्यासारख्या झाल्या. येणारे येत होते, भेटून जात होते, पुष्पाताईंकडे पाहून चुकचुकत होते. पुष्पाताईंची मुलगी आणि जावई अमेरिकेत स्थायिक झालेले होते. ते रीतीप्रमाणे येऊन भेटून महिनाभर राहून गेले. त्यांच्याकडून पुष्पाताईंना काही अपेक्षाही नव्हती. मुलीचा जीव तेवढा एकट्या पडलेल्या आईसाठी, गेलेल्या भावासाठी वर खाली होत राहिला, पण तिचा संसार तिला पाहायचा होताच. तिला एक मात्र नक्की माहीत होतं की पुष्पाताई यातून नक्की स्वतःला सावरून घेतील. जेवढ्या ठामपणाने आणि खंबीरपणाने पुष्पाताईंनी यजमानांच्या माघारी मुलांचं आयुष्य घडवलं होतं, ते ती विसरूच शकत नव्हती. पुष्पाताईंना मुलाच्या मृत्यूचा अतोनात त्रास झाला. पण तो आपला आपण सोसायचा आहे, कोणी दुःख वाटून घेणारं नाही हे त्या जाणून होत्या. पुढचं आयुष्यही निरुद्देश समोर पडलं असलं तरी जीव आहे तोपर्यंत धकवायला हवं होतं. तेही कोणाच्या दारात न जाता, लाचारी न पत्करता. पुष्पाताईंची बहीण त्यांच्याबरोबर राहायला आली. तिच्याशी त्या मनातल्या गोष्टी बोलायच्या. तिच्याशी बोलण्याने त्यांच्या विचारांना दिशाही मिळाली आणि 8-10 महिन्यांनी त्यांनी हळूहळू रुटीन सुरू केलं. मुलगा नोकरी करत होता. त्या ठिकाणी जाऊन त्याचे कागदपत्र पाहून त्यांनी बरंचसं काम मार्गी लावलं. मुलाचं लग्न झालेलं नव्हतं. त्यामुळे आईचं नामांकन त्यानं विमा पॉलिसीवर केलं होतं. आता तेवढी विमा पॉलिसीची रक्कम हाती आली की त्या ठरवणार होत्या, एकटं राहायचं का एखाद्या वृद्धाश्रमात राहायचं. काहीतरी निर्णय त्यांना वयोमानानुसार आणि हातपाय चालता तोपर्यंत घेणं भागच होतं. पण कुठलंही काम सुरळीत झालं तर कसं? विमा कंपनीनं पुष्पाताईंचा क्लेम नाकारला. त्यांचं म्हणणं होतं की पहिले 2च हप्ते त्यांच्या मुलाने भरले होते. नंतरचे हप्ते भरले गेले नव्हते. त्यामुळे पॉलिसी लॅप्स झाली होती आणि त्यामुळे विमा कंपनी पुष्पाताईंना काहीही देणं लागत नव्हती. पुष्पाताई हतबुद्ध झाल्या. त्यांच्यासमोर सगळा अंधारच पसरला. आता काय? हा एकच प्रश्न आता त्यांना भेडसावत होता. म्हातारपणात मुलगा आहेच, या समजुतीत त्यांना कधी म्हातारपणातल्या आयुष्याची चिंता करावीशी वाटलीच नव्हती. तशी वेळही आलेली नव्हती. या प्रकरणात काही करता येईल का, याची विचारणा करण्यासाठी पुष्पाताई आपल्या बहिणीबरोबर आल्या. सकृतदर्शनी तरी त्यात काहीच करता येण्यासारखं दिसत नव्हतं. विमा कंपनीचं म्हणणं कायद्याच्या चौकटीतलंच होतं. काहीही मार्ग दिसत नव्हता. पण एकदा वाटलं की जे जे कागदपत्र आहेत ते पुन्हा स्वतः वाचून घ्यावे. मुलाचे आणखी काहीही कागदपत्र सापडले तरी घेऊन या असंही त्यांना सांगितलं.
त्यांनी आधी दिलेल्या कागदपत्रात काहीच हाताला लागलं नाही. आठवडाभराने पुष्पाताई एक प्लॅस्टिकची पिशवी भरून कागदपत्र घेऊन आल्या. म्हणाल्या, "यातलं मला काही समजत नाही. तुम्हीच पाहिलंत तर बरं होईल." पुढचे 2-4 दिवस सवड होईल तसतसे ते कागद धुंडाळण्यात गेले आणि महत्वाचा कागद हातात आला. पुष्पाताईंच्या मुलाने तो नोकरी करत होता त्या कार्यालयाला विम्याचे हप्ते भरण्याचे अधिकार दिल्याबाबतच्या पत्राची ती स्थळप्रत होती. त्यावर कार्यालयाची पोच होती. म्हणजे पुष्पाताईंच्या मुलाच्या विम्याचे हप्ते तो नोकरी करत होता त्या कार्यालयामार्फत त्याच्या पगारातून वजावट होऊन भरलं जाणं अभिप्रेत होतं. ज्या अर्थी पुढले हप्ते भरले गेले नव्हते त्या अर्थी तो त्या कार्यालयाचा निष्काळजीपणा होता. संबंधित कार्यालयाशी पत्रव्यवहार केल्यावर त्यांना रीतसर नोटीस दिल्यावर त्यांनी मान्य केलं की पुष्पाताईंच्या मुलानं लेखी अधिकार देऊन सुद्धा संबंधित कार्यालयानं विम्याचे हप्ते भरण्यात कुचराई केली होती. हलगर्जीपणा केला होता. पण एवढ्यानं भागणार नव्हतं. ग्राहक न्यायालयाकडे दाद मागणं हा पर्याय निवडणंच भाग होतं. त्याप्रमाणे विमा कंपनी आणि पुष्पाताईंचा मुलगा नोकरी करत होता ते संबंधित कार्यालय यांना विरुद्ध पक्ष म्हणून दाखल करून ग्राहक न्यायालयात तक्रार अर्ज दाखल केला. न्यायालयात तक्रार अर्ज करताना दिवाणी न्यायालयात द्यावा लागतो तसा स्टॅम्प द्यावा लागत नाही. कामकाजाचं स्वरूपही किचकट नसतं. सामान्य माणसाला समजेल अशा प्रकारे ग्राहक न्यायालयात कामकाज चालतं. चालणं अपेक्षित असतं. आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे कामकाजाचा निकाल ठराविक कालावधीत लागण्याबाबत काही नियम अंमलात आणले गेले आहेत. उदाहरणार्थ विरुद्ध पक्ष तक्रार अर्जावर म्हणणं देण्यासाठी मुदतीवर मुदती घेत राहायचा किंवा साक्षी पुराव्यात वेळ दवडला जायचा. पण आता विरुद्ध पक्षाला हजर होण्यासाठी म्हणणं देण्यासाठी ठराविक तारीख नेमली जाते. अगदीच अपरिहार्य असेल तर थोडीफार मुदत मिळते. साक्षीदारांचे जबाब पिंजऱ्यात उभे करून तोंडी स्वरूपात न घेता ॲफिडेव्हिटवर घेतले जातात. या सगळ्यामुळे गांजलेल्या माणसाला न्याय लवकर मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. पुष्पाताईंचा तक्रार अर्ज झटपट चौकशीला आला. दोन्ही विरुद्ध पक्षांनी आपली जबाबदारी नाही असाच बचावात्मक पवित्रा घेतलेला होता. नुकसान तर झालेलं होतं. जो गेला त्यानं काहीही हलगर्जीपणा निष्काळजीपणा केलेला नव्हता आणि पुष्पाताई तर केवळ दुर्दैवीच. मुलाच्या मृत्यूचे दुःख दाबून ठेवून हा नसता तिढा कोर्ट कचेऱ्या करून सोडवण्याची वेळ त्यांच्यावर म्हातारवयात आली होती. पण कधीतरी पटून जातं की देर है मगर अंधेर नाही. न्यायालयाने सर्व कागदपत्रांची साक्षी पुराव्यांची छाननी केली आणि न्यायालय अशा निष्कर्षाला आलं की कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट 1986 सेक्शन 21G प्रमाणे सेवा देण्यात उणीव, न्यूनता, कमतरता झालेली आहे आणि कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट 1986 सेक्शन 14(1)D नुसार नुकसान भरपाई अर्जदाराला देण्याची गरज आहे. न्यायालयानं असं मत नोंदवलं की विमाधारकाने अधिकार देऊन सुद्धा पुष्पाताईंचा मुलगा ज्या कार्यालयात नोकरी करत होता त्यांनी विमा हप्ता भरला नाही आणि हप्त्याची मागणी विमा कंपनीनं केली नाही. ही सेवेतील न्यूनता आहे. म्हणून दोन्ही विरुद्ध पक्षांनी नुकसान भरपाई पुष्पाताईंना द्यावी असा हुकूम झाला. अशाच प्रकारच्या राष्ट्रीय आयोगाच्या निर्णयाचा आधार या केसमध्ये पुष्पाताईंतर्फे सादर केला होता. त्यावर आधारित हा निकाल झाला. पण निकाल आपल्यासारखाच झाला याचा आनंद पुष्पाताईंना कसा होणार होता? द कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट 1986 1998-1 CPR 18 सिनियर मॅनेजर LIC ऑपोजिट कमलाबेन पटेल 1991-2 CPR 160 LIC ऑपोजिट कृष्णमूर्ती 1999-1 CPJ 74 एक्झिक्युटिव्ह इंजिनियर एन्व्हायरमेंटल डिव्हिजन ऑपोजिट LIC. धन्यवाद.